नमस्कार मैत्रिणींनो. तर आज गेलो होतो आम्ही चौफुल्यावर भाजीपाला आणायला. तर दुसरं जास्त काही मला आवडलं नाही. तर तिथे वांगे खूप छान दिसत होती. म्हणून मी वांग्याची भाजी करायला वांगे घेऊन आले. आणि सगळे वांगे तसे घरगुतीच आजी बसलेल्या होत्या. त्याच्यामुळे सगळे वांगे चांगले निघाले. आणि आता बघा वांग्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचंय बघा. भरून वांगं करायचे त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाणे, लसूण, आलं घ्यायचंय. आणि खोबरं घ्यायचंय थोडंसं चिरून. आणि त्यात आपल्याला जिरं घालायचे आणि हे सगळं वाटण आपल्याला कच्चच कच्चच वाटून घ्यायचे सगळं वाटण. आणि कोथिंबीर घालताना जराही मागचा पुढचा विचार न करता चांगली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आणि वाटण खूप पिठासारखं बारीक वाटायचं नाहीये, हे असं वाटायचंय बघा वाटण. आणि आपण जे वांगे चिरून ठेवले होते पाणी ओतून ते आता घ्यायचे. त्याच्यात जरासा मसाला घालायचा आहे. आपला जो घरचा मसाला असतो तो घालायचा, हळद घालायची आहे आपल्याला. आणि मीठ टाकायचंय. आणि ते वांग्यात हा जे वाटण वाटलेलं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. मिक्स करून झाल्यानंतर ते भरायचंय वांग्यात सगळं. आणि हे बघा अशा पद्धतीने मी कशी भरते बघा ते. अशा पद्धतीने आपल्याला ते भरून घ्यायचंय. म्हणजे सगळा जो मसाला असतो तो पूर्णपणे वांग्यात जातो. आणि इथे कढईत आपली कढईत आपल्याला टाकायचे तेल. तेलात आपल्याला काही मसाले वगैरे जास्त काही टाकायचे नाहीत. आपले सगळे मसाले वांग्याला लावून झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट ही वांगी घ्यायची आणि तेलात सोडायची. अशा पद्धतीने ही वांगी तेलात सोडायची आणि छान अशी परतून घ्यायची. ते वाटण राहिलेलं पण ते पण परतून घ्यायचं आपल्याला तेलात. छान प्रकारे थोडंसं असं परतून घेतलं की थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय त्याच्यात. आणि झाकण ठेवायचंय पाणी घालून. जास्त पाणी घालायचं नाही. आपल्याला पातळ भाजी बनवायची नाहीये. थोडंसं लपतपीत बनवायचंय हे वांग. आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची, तिची राहिलेली कोथिंबीर. हे बघा मी 10 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे. आणि वांगी कवळीच होती त्याच्यामुळे भाजी पण खूप छान झाली बघा. तुम्ही बघू शकता मी काढून घेतलेली आहे वांग्याची भाजी. जर तुम्हाला वांग्याची भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा. तर मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचे जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज रेसिपीचे घेऊन येणार आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये.